या पक्षाचे प्रमुख नेते आहात, याबद्दल काय मत करावं, कशा पद्धतीने वाटचाल दिसते फलटणची? रामराजेंची पक्षप्रवेशाची चर्चा ही खरं म्हणजे अजितदादा, सुनील तटकरे ह्या वरिष्ठ पातळीवर चालू होती आणि ह्या पालिका संपल्यानंतर त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम करायचा असा साधारण मुंबईमधील बैठकीमध्ये त्या पद्धतीची चर्चाही झाली होती. परंतु रामराजेंचा थोडासा आग्रह असा होता की आम्हाला नगरपालिकेला आता आम्हाला घड्याळ चिन्ह द्यावं आणि आमच्याकडे जे पूर्वी अजितदादांच्या बरोबर जे फलटण तालुक्यामधील जे कार्यकर्ते राहिले होते मागच्या विधानसभेला आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये, त्या लोकांचं म्हणणं होतं की घड्याळ आम्हाला द्यावं. अशा पद्धतीचं थोडं वैचारिक तिथं मतभेद होते आणि त्याच्यामुळं ह्या इलेक्शन झाल्यानंतर आपण याच्यावर बसून निर्णय घेऊ अशा पद्धतीची चर्चा झाली होती. परंतु दुर्दैवाने म्हणा किंवा काय, पण मला कालच कळालं की त्यांनी धनुष्याच्या चिन्हावर त्यांची काही माणसं फलटण नगरपालिकेमध्ये राजेगड म्हणून धनुष्य त्यांनी उभा केलेला आपल्याला दिसत आहे. याच माध्यमातून किनई गावचे सुपुत्र असणारे राजू